जीवाचं रान करतोय, त्याच्यामध्ये इम्पिरिकल डाटा वेळेमध्ये कसा आपल्याला गोळा करता येईल याकरता आम्ही कमिटी भाटियांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे. त्याच्यात इतर सदस्य टाकलेले आहेत. त्यामध्ये दर कॅबिनेटला आम्ही आढावा घेत असतो आणि तो उद्याच्याला आपल्याकडे आल्या की जसं मध्य प्रदेशने ते तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये नेलं आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना 50% पर्यंत आरक्षणाला मान्यता दिली, त्या प्रकारे आपल्याला पण ओबीसींना त्यांच्या प्रतिनिधित्वापासून त्यांना वंचित ठेवायचं नाही, ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याकरता भुजबळ साहेब असतील, जितेंद्र आव्हाड असेल, धनंजय मुंडे असतील, विजय वडेट्टीवार साहेब असतील, आम्ही अनेक सहकारी, गुलाबराव पाटील शिवसेनेचे असतील, आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं काम करतोय. ह्याची पण खुणगात मनाशी बाळगा. आपण कुठेही नेहमी पवार साहेबांनी आजपर्यंतच्या जवळपास 55 ते 60 वर्ष झाली त्यांना राजकीय जीवनाला. 62ला ते युवकमध्ये काम करायला लागले. 62 आणि 60 2022 एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या घटकाला पुढे नेण्याचा प्रयत्न, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, शाहू फुले आंबेडकरांचे विचार डोळ्यासमोर ठेवून, हे भाषणापुरतं सांगायला नाही, कृतीमध्ये देखील ते करण्याचं काम, हे त्यांच्या अनेक गेल्या 60 वर्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये 4दा मुख्यमंत्री असताना, 10 वर्ष कृषी मंत्री असताना, 2-2.5 वर्ष संरक्षण मंत्री असताना, विरोधी पक्ष नेते केंद्रात असताना, राज्यात विरोधी पक्ष नेते असताना, वेगवेगळी पदं भूषवत असताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. काही काही आरोप प्रत्यारोप करतात, त्याला काही अर्थ नाहीये, त्याच्यामध्ये जास्त लक्षही देऊ नका. काही काही जण उचलली जीभ लावली टाळायला अशा पद्धतीचा प्रयत्न करत असतात. त्यांची एकंदरीत साहेबांच्या सारख्या एका मोठ्या नेत्यावर टीका करत असताना, राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नेत्यावर टीका करत असताना, ठीक आहे राजकीय मतमतांतर असेल, वेगवेगळे विचार असू शकतात, तरी देखील सर्व राजकीय पक्षातले राष्ट्रीय पातळीवरचे नेते हे आदरणीय पवार साहेबांचं नाव सन्मानानेच घेतात. हे आपण पंतप्रधानांच्या पासून सगळ्यांच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे. हे काही आपण विसरलेलो नाहीये. त्यामुळं काही काही जण हे जे काही बोलतात त्याला काहीही आधार नाहीये, कुठेही ते आपल्या मनाला पटत नाहीये. ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आता इथून पुढच्या काळामध्ये पुढे जात असताना आपण अनेक, आज आता मी सकाळी ज्यावेळेस सुरुवात केली त्याच्यामध्ये सुरुवातीला उद्योग सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं. मागच्या जी बॉडी होती, जे नगरसेवक नगरसेविका निवडून नंतर निवडणुका लागायला पाहिजे होत्या, परंतु काही कारणानिमित्त या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. हे फक्त पिंपरी चिंचवडचं नाही, मुंबई असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या. आता प्रशासक इथं आलेला आहे. प्रशासक त्यांच्या परीनं काम करतायत. पाठीमागे इथं भाजपचं